खाते किती आहेत आणि ती स्वतः वापरत असलेली खात्यांची संख्या किती आहे? मी अशी पूर्ण माहिती सगळी तुम्हाला सांगू शकत नाही, परंतु अशोक खरात सांगू शकत नाही, म्हणजे पोलिसांनी आम्हाला काही बंधनं घातलेली आहेत म्हणून पूर्ण सांगू शकत नाही. परंतु अशोक खरात यांचे परिवाराच्या बाबतीत 4 खाते आमच्याकडं अजूनही आहेत आणि त्या खात्यांमध्ये साधारणतः 30-1 लाख रुपयांच्या आसपास बॅलन्स आत्ता सुद्धा आहे. आणि ते सगळे ऑपरेट अशोक खरात करतो. तर असा अधिकार आहे का खात्यावरचे पैसे कुठेतरी कटे करतायत? निश्चित नाही, असा कुठलाही व्यवहार होऊ शकत नाही. बँकिंग नॉर्म्स प्रमाणे जर करत असेल, ज्यावेळेस खातेदाराबरोबर खातेदाराबरोबर जर कोणी आलेला असेल, पण खातेदार समक्ष असेल, त्याची सही जर पडताळणी आम्ही करत असेल, खातेदाराकडून शहानिशा सही होत असेल, तर त्या खात्यामध्ये आम्ही निश्चित व्यवहार करू शकतो. त्याच पद्धतीने नियमाप्रमाणे आम्ही पूर्णपणे हे व्यवहार केलेले आहेत. त्याला वारस, तोही प्रश्न सरांचा होता की त्याला वारस म्हणून खरा त्यांचेच नावं सगळ्या खातेदारांना होते, तर त्यात बेकायदेशीर असं काही नाहीये. एक माणूस किती सुद्धा खातेदारांना वारस म्हणून राहू शकतो. त्याच्यामुळं त्यांनी वारस राहिलेले आहे, त्यांनी त्याची मागणी केली, त्याला खातेदारांनी संमती दिली, त्याच्यामुळे वारस म्हणून त्यांचं नाव आम्ही त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्या लोकांनी स्वतः केवायसी करून दिली होती आणि त्यांनी मोबाईल नंबर त्या सर्व खातेदारांची केवायसी ही पूर्णपणे केलेली होती. याच्यातले बरेचसे खाते जे आहेत, 2021 मध्ये खाते ओपन झालेले आहेत. आणि आपल्याला माहिती असेल की 2021 मध्ये आपल्याकडे कोरोना होता. त्या कोरोना काळामध्ये हे सर्व खाते ओपन झालेले आहेत आणि त्यावेळेस सर्व ट्रान्झॅक्शन हे ऑनलाईन चालायचे, केवायसी सुद्धा ऑनलाईन चालायची. पण ती केवायसी आम्ही डिजिटली फेच करून घेतलेली आहे. ती केवायसी खरोखर आहे की नाही, की त्याच माणसाची आहे का, त्यांचा व्हिडिओ केवायसी आम्ही करून घेतलेले आहेत. अशा केवायसीच्या सर्व निकषांची पूर्तता आम्ही त्यावेळेस पूर्ण करून घेतलेली आहे. त्यामुळे कुठेही बनावट खाते आहे असा कुठेही प्रकार समतामध्ये नाही. वेगवेगळे आहेत, मात्र त्यांना नॉमिनी म्हणून घ्यायचं आहे. खातेदारांच्या विड्रॉल स्लिप आमच्याकडे आहेत, त्यांची सह्या करून आम्हाला दिलेल्या आहेत. बऱ्याचशा वेळेला खातेदार स्वतः पैसे काढण्याकरता आलेले आहेत. कुठेही अशोक खरात इथं पैसे काढायला आला अशातला त्या खात्यामधला भाग नाही. मोबाईल सगळ्या खात्यांचा नाही, बऱ्याचशा खात्यांना मोबाईल नंबर एकच आहे, एक नाही तर 3-4 मोबाईल नंबर आहेत, ते कॉमन आहेत, ते 3-4 ठिकाणी कॉमन आहेत. तर त्यावेळेस खातेदारांनीच आम्हाला सांगितलेलं होतं की तुम्ही हे नंबर आमच्या खात्याला अटॅच ठेवावेत. जसं आपण बघितलं असेल की बऱ्याचशा घरांमध्ये जे ग्रामीण भागामध्ये असतात, आधार कार्डला, वडिलांच्या आधार कार्डला मुलाचा मोबाईल नंबर असतो, कारण की त्या वडिलांना कळत नाही कसे व्यवहार करावेत. म्हणजे काय ते आधार कार्ड बोगस आहे का? तसं नाही होत. त्यामुळे हे खाते जे आहेत, खातेदारांनी सांगितल्यावर आम्ही तसे अकाउंट ओपन झालेले आहेत. बरोबर. हो, हे सगळे खातेदार हे त्याचे नातेवाईक आहेत का? मग काय करून ते चालून गेलं तुमच्याकडे? त्याला कायदेशीर दृष्ट्या कुठेही नातेवाईकाचेच नंबर असावेत असं कुठेही बंधन नाही. त्या खातेदारांनी आमच्याकडं अकाउंट ओपन करताना फॉर्म भरून दिलेला असतो. त्या फॉर्ममध्ये तो जो मोबाईल नंबर टाकतो तो आम्हाला सॉफ्टवेअरमध्ये घेणं अपेक्षित असतं आणि त्या फॉर्ममध्ये त्याची सही असते, मान्यता असते, त्याप्रमाणे आम्ही ते खात्याचे नंबर अकाउंटमध्ये घेतलेले आहेत. हो हो. आता ज्या वेळेस तुम्ही खातं ओपन करतायत त्यावेळेस तुम्ही जर एक्स माणसाचा नंबर दिला, फॉर्ममध्ये जो नंबर आला तो नंबर आम्हाला टाकणं अपेक्षित असतं. हो, समजू शकतो. मात्र आम्हाला जी माहिती मिळाली त्यानुसार सगळ्याच खात्यांना एकच नाव आहे. हो. समतामध्ये जवळजवळ 1.25 लाख सभासद आहेत आणि या सर्व सभासदांची केवायसीची पूर्तता ही ऑडिटच्या मार्फत करण्यात येते. आमचे ऑडिटर जे आहेत ते प्रत्येक वेळेस ब्रँचमध्ये जातात, कुठं कुठं काय काय खाते ओपन झालेले आहेत याची माहिती ते घेतात, सर्व कागदपत्रांची तपासणी करतात. सहकार खात्याने जे निकष टाकून दिलेले आहेत त्या निकषांप्रमाणे जर खाते केवायसी बरोबर असेल तर ते खाते ओके आहेत म्हणून आम्ही ते ओपन केलं जातो. त्यामुळे नियमामध्ये हा विषय बसतो, त्यामुळे आम्ही ते कुठे त्याच्या पूर्तता केलेली नाही. तुमच्या 57 खाते, 90 प्लस घराचे खाते, 100 खाते आणि तुमच्याला एकच OTP नंबर दिलाय त्यांनी. मग बँकेचे लक्षात येत नाही का एखादी आर्थिक गैरव्यवहार आहे, याच्यामध्ये काहीतरी काळा पैसा, गोडा पैसा करतात? पैशाचा सोर्स कुठून आलेला आहे हे तपासणं
हे काय बँकेचं काम नाही. पैसे आलेले त्याचं नियमित अकाउंटिंग ठेवणं, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, पोलीस डिपार्टमेंट यांनी जर मागितले, त्याची कधी चौकशी झाली तर ते आम्हाला देता आली पाहिजे, प्रूव्ह करता आली पाहिजे. हे बघणं, हे सांभाळणं हे संस्थेचं काम असतं, हे बँकिंगचं काम असतं. त्या पद्धतीने आम्ही पूर्णपणे कामकाज केलेलं आहे. 100% आहे जे तक्रारी दाखल करताय की आम्ही परवानगी दिली नव्हती खात्याला, त्यांना माहिती नाही त्यांना माहिती नाही आमच्या नावावर चालू आहे. केवायसी केली आहे. त्यांची केवायसी केलेली आहे, त्यांची केवायसी फेच केलेली आहेत. आता काय होणार, बऱ्याचदा एखाद्यावर आरोप झाले की तो टाळणार. आता त्यांनाही माहिती आहे की ह्याच्यामुळे जर काही विषय ओपन झाला त्यांना आत्मत्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे ते असे कदाचित चुकीचं माहिती देऊ शकतात. परंतु आमच्या रेकॉर्डला पूर्णपणे केवायसी आहेत, ह्या डिजिटली आम्ही फेच केलेल्या आहेत, दोन्ही आहेत. 100% बँक आपल्या कार्यक्षेत्रातली आहे, कार्यक्षेत्राच्या बाहेर देखील आहे. समता पतसंस्थेचं कार्यक्षेत्र हे संपूर्ण महाराष्ट्र राज्य आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातले कुठलाही माणूस हा समताचा मध्ये व्यवहार करू शकतो. सगळी नाही, काही खाते. येस येस येस. मग जेव्हा खातं ओपन केलं तेव्हा ही लोक जी आहेत ती स्वतः हे सगळे खातेदार त्या ठिकाणी आलेले नव्हते. काहींचे आम्ही व्हिडिओवरून केवायसी करून क्लिअर केलं, कारण त्यावेळेस तसं सिस्टीम चालू होती. आता सुद्धा समता पतसंस्थेचं अत्याधुनिकरण जे पद्धत आहे त्यानुसार आम्हाला खातेदार हा समक्ष ओपन करण्याकरता आलाच पाहिजे संस्थेमध्ये, याची आवश्यकता नाही. आपण कुठल्याही प्रायव्हेट बँकेमध्ये जरी गेलात तरी आता खातं ओपन करण्याकरता आपल्याला समक्ष बँकेत जावं लागत नाही. आपण ऑनलाईन पद्धतीने खातं ओपन करून घेऊ शकतो, सब्जेक्ट टू कंडिशन केवायसी क्लिअर असेल तर. मात्र केवायसीला जर माझं नाव आहे, मला अकाउंटला मला तुमच्याकडे खाते खोलायचे आहे, पण माझा आधार कार्डला माझा वैयक्तिक नंबर लिंक आहे, पण अशोक खराबचा जो नंबर आहे तो एक देखील केवायसी साठी पूर्ण होऊ शकतो. त्याच्यामध्ये 2 नंबर असतील ज्याच्यावर ओटीपी जातो तो नंबर आणि प्लस हा एक नंबर असा असेल तर ते पण होऊ शकतं. किंवा तुम्ही केवायसी करा दुसरा नंबर पण देऊ शकतात. केवायसीचे परत 2 प्रकार. काही काहींच्या मोबाईल नंबरला केवायसी कनेक्ट नव्हता सुरुवातीला, आता कंपल्सरी झाले. जेव्हापासून जनधन आधार योजना वगैरे सुरू झाली तेव्हापासून कंपल्सरी झालेले आहेत. सुरुवातीला मोबाईल नंबर कनेक्ट नव्हते आधारला, त्यावेळेस आपण आधार जे आहे ते आपण फेच करून व्हेरीफाय करायचो किंवा सेल्फ अटेस्टेड करून आपण आधार कार्ड घ्यायचो. मात्र एकच व्यक्ती या 2-3 वर्षाच्या काळामध्ये या सगळ्या अकाउंटवर 60 जास्तचा व्यवहार करतो. पतसंस्थेला शंका आली. सर, हे 60 कोटीचा विषय नाही. समता पतसंस्थेमध्ये प्रत्येक वर्षी हजारो कोटी रुपयांचे व्यवहार होतात. त्यामुळे त्यातला 60 कोटी हा विषय जो आहे तो समताच्या हिशोबाने काय फार मोठ्या अशातला भाग नाही. ट्रान्झॅक्शन नियमित होत आहेत का हे आम्ही चेक करत असतो. आमच्याकडे सेपरेट ऑडिट कंट्रोल रूम आहेत, त्याच्यामध्ये कुठेही जर अनियमित ट्रान्झॅक्शन झालं तर आमच्याकडे लगेच ते मार्क सेन्सर होतात. त्यामुळं कुठेही अनियमित ट्रान्झॅक्शन या सगळ्या प्रोसेसमध्ये कुठेही झालेले नाही. सगळे ट्रान्झॅक्शन नियमित पद्धतीने झालेले आहेत. ट्रान्झॅक्शन झालेले आहे, ऑनलाईन झालेले आहे की कॅश? स्वतः अशोक खराब काही ऑनलाईन आहेत, काही ऑफलाईन आहेत. झालेली ती कोणाच्या अकाउंटमध्ये किंवा काय ही सगळी माहिती आम्ही पोलिसांना दिलेली आहे, कारण खाते उतारे सगळे पोलिसांकडे दिलेले आहेत. त्यामुळे त्यात पूर्ण माहिती लिंक सगळ्यासह गेलेली आहे. खाते ओपन करताना आलेले आहेत आणि कॅश काढायला आलेले आहेत. नॉमिनी लावण्यासाठी नातेवाईक असणं गरजेचं असतं. असं कुठे नियम नाहीये की तो नॉमिनीच लागला पाहिजे म्हणून. नॉमिनेशन फॉर्म तुम्ही मित्र म्हणून सुद्धा लिहू शकता. या मित्राचा फायदा म्हणून घरात घेतलाय. त्याच्यावर मी डायरेक्ट ओपनली बोलणं योग्य होणार नाही, तो अर्थ तुम्ही काढून घ्यावा. जास्त किंवा एकदम तुमचं लक्षात येतं. काही खाते अशी की त्या खात्यांमध्ये मस्त काही खात्यांमध्ये एका दिवसाला भरपूर रक्कम घालावं. पण वाटलं नाही का ज्या एकच नॉमिनी असलेल्या व्यक्तीच्या एवढ्या खात्यात एकाच दिवशी अशी रक्कम कशी येते? एकाच दिवशी रक्कम जर मोठ्या प्रमाणात कॅशमध्ये आली तर ते चुकीचं होऊ शकतं. परंतु रक्कम जर ट्रान्सफर आलेली असेल तर त्यात येस, आता आलेली आहे का नाही हे मी ओपन बोलू शकत नाही. परंतु आमच्याकडे जी आलेली आहे ती मॅक्झिमम रक्कम ज्या मोठ्या रकमा आहेत या ट्रान्सफरनी आलेल्या आहेत. विड्रॉल पूर्ण काही दिवशी झालेत ना, एका दिवशी नाही झालेले आहेत, वेगवेगळ्या दिवशी विड्रॉल झालेले आहेत. हा, ते दिवशी विड्रॉल झाले. कधी आता व्यवहार कधी झाले हे मला माहित नाही, परंतु विड्रॉल होताना जवळजवळ 8-10 दिवस ती प्रोसेस चाललेली आहे. अशोक खराबची असतील वैयक्तिक त्याच्या फॅमिलीची आणि ते नॉमिनी असणाऱ्या खात्यांच्या संदर्भात काय निर्णय संस्थेने घेतले? सगळे फ्रीज केले जातात. समता पतसंस्थेने जेवढे पोलिसांनी आम्हाला खाते सांगितले ते सर्व खाते फ्रीज केलेले आहेत. आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की त्या जे काही
अशोक खरात परिवार सोडून जे इतर खाती आहेत त्यात काय फार मोठा बॅलन्स आहे अशातला भाग नाही. खरात फॅमिलीमध्ये जे काही आहेत साधारण 30-35 लाखाचे अमाऊंट आहेत आणि ते सर्वच खाते आम्ही फ्रीज केलेले आहेत. त्यात कुठेही ट्रान्झॅक्शन इथून पुढे होऊ शकत नाही. राज्यमाहीत आहे अध्यक्ष रुपाली चाकणकरांचं देखील खातं आहे, त्यांच्या परिवारातून देखील नागरिकांचं खातं असते माहिती समोर आली. तर काय ते मला गोपनीयतेमुळे बोलता येणार नाही. त्याची माहिती तुम्हाला पोलीस व्यवस्थित देऊ शकते. आम्ही पोलिसांकडे सगळे कागदपत्र सबमिट केलेले आहेत. 80 लाख रुपये बाकी आहे सगळं खातं. सध्याची रक्कम 78 लाखाच्या आसपास या सगळ्या खात्यांमध्ये शिल्लक आहे. ती सगळी फ्रीज केली आहे. सर्व खाती फ्रीज केलेली आहेत. पूर्ण खाते फ्रीज केली आहेत. त्यात पोलिसांच्या परवानगीशिवाय काहीही व्यवहार होऊ शकत नाही. ओके.